10 मजूर असं फान झालं. कोणी उधळले तर कोणी घरचं, तर आता नाही आलं मी काय करू? काही काही चाटा दिला ते शिवलालच्या घरची बाई हे ते 2-4 बाया. मग म्हणून मला 40 मजूर आहे, 20 मजूर तुमच्याकडे पाठवतो आणि 20 मजूर सरपंचाकडे पाठवतो. ना तसं नका करून तुम्ही मावशी. हे बा आपल्या वावरात एखादा मान 40 चालू द्या. आपलं लय आहे ना सोयाबीन, गहूचं काय का. मग 100 एकर जमीन आहे, त्यातलं 50 एकर सोयाबीन आहे. मग हे बा तुम्ही आपल्या इकडे पुराच्या पुरं मजुरी द्या. मग काय तसं तर जास्त पाहिजे होतं. मग आता आमच्या इकडे मग आता काय तुम्ही म्हणे बा काल म्हणे आता पाठवतो म्हणे, आता काय आम्ही बघतात आता ते शिवलाल म्हणे बरं, पण त्याला नाही म्हणलं म्या. हो नाही तर ती तिकडून बोलावून राहिला दुसरीकडलं मजूर. पण आता तुमच्या ज्यानं म्या तिकडला हो का नाही घेतला. नाही तर काही लोकांनी दिले नाही ॲडव्हान्स दिले. हो म्हणून म्हणलं बा तुम्ही माझ्याच्यात 20 तर पाठवा कमीत कमी. काय म्हणलं आहे ॲडव्हान्स दिलेला पुरला का शिवलाली कालच. हो आता अशी झिकझिकची कामं असते मग आपल्या मागं. हो आता या दोघांचं झाल्यावर आपला काही नंबर लागत होता. बरं झालं घ्या म्हणा आता. होऊ द्या मारामारी, आपल्या काय करायला लागते. आपलं येऊन राहिलं म्हणते आज आता 70-80 मजूर येऊन राहिलं म्हणते तिकडलं. जाऊ दे बा, आपण काय करू मावशी. आता तुम्ही असं करा, 25 मजूर आपल्या लाईने पाटलाच्या इकडे पाठवा. भले आमच्या इकडे सरपंचच्या इकडे 15 पाठवा. जाऊ द्या, झालं बरोबर. करून टाका ऍडजस्टमेंट. आता चालते का लाईने पाटील? नाही तर मग नाही. मग याची पडेल काही मी करू शकत नाही. 25 मजूर तुमच्याकडे, 15 इकडे. आता झुमऱ्याची बुडी आहे बरं, तरी आता आपली बाजू घेत नाही. सरपंचाकडे 15 पाठवतेस. हो ना, पण आता काय आता बरं जाऊ द्या बा. आता चला जाऊ द्या, मान्यच करायला काय करता आता. शिवलाल भेटलं असतं पुरं असतं लेखाचं. बरं ठीक आहे. मग आता मजूर मग किती आता निघा लागेल. मग आता किती वाजता निघते मजूर तुमचं? कसं काय उदळ्याचं? आमचं काय मजूर तयार आहे का? डबे घेऊन आला. आता कोणाच्या वरात जायचं तेच ठरवत होतं. सांगा मग आता. हो कोणत्या वरात तुमच्या न्यायचं आहे म्हणलं, सौदा करायला लागेल ना. काय भाव आहे काय नाही, काय देता उदळ तुम्ही सांगा आम्हाला. ते पाहू ना, वावरात गेल्यावर पाहू ते उदळ्याचं काय भाव आहे ते ठरवून घेऊ तिथं. त्याचा काय विषय आहे. सोयाबीन पहा बरोबर काय तुमचं बॅगीन आहे तुम्ही सांगा, एकरान सांगा. नाही तर मग कसं रोजानं सांगा. काय ज्याच्यात बसतो त्यात बसतो आम्ही. कसं करा आता, आम्ही मजूर आता पैदल निघून जातो वावरातनी. आणि तुम्ही तोपर्यंत बोन नारळ तुमचं काय आहे ते घेऊन या. म्हणलं आता तिथंच आपण सौदा करून टाकू. तोपर्यंत आमचे न्याय होऊन जाते. मग या मग तुम्ही लवकर 10-15 मिनिटात आता आम्ही पोहोचतो वावरात. मग ठीक आहे जा तुम्ही पुढे. हो आम्ही येऊन जातो नारळ गिरळ घेऊन. हो काही हरकत नाही. हो जा तुम्ही जा. आता आम्ही येऊन जातो 15-20 मिनिटातनी. हो करा जा तुम्ही. आता न्यायरे गिऱ्या करा तोपर्यंत आलोच आम्ही. हो चला म्हणलं, चला झाबरू चाल बरं घरी चल. गेला आता मजूर तर गेलं बा, टेन्शन मोकळे झालं नाही का. हो ना जाऊ द्या. 25 आता तुमची इकडे आणि 15 मा इकडे. पण का रे झुंबर म्हणलं ते राहिलं का ते याचे पैसे काय दिलेच नाही तो अजून मला. तू म्हणे सकाळी देणार होता, रात्री ते आता कोजागिरी झाली. हो तेव्हा तुला म्हणलं पैशाचं तर म्हणे तू म्हणे बा सकाळी देतो. तर ते किराण्याचे पैसे राहिले तर इकडे 7,000 रुपये 7,300 रुपये आहेत बदे. इथंच आहे रे. अरे काय कसं काय झुंबर काय चालू आहे? नाही हे मजूर मग काय तर मजुराचा आता बुडीनं 25 मजूर पाठवलं. लाईन पडला इकडे, 15 इकडे सरपंच इकडे. तेच चालू होता आता. गेला आता मजूर वावरात. चाललो आम्ही आता वावराईनं. म्हणजे इकडे दोन्ही इकडे पाठवलं समजा नाही. हो बरं झालं राजा मामीनं आम्ही शिवलालचं पाहिलं बा. काय आता काही येते काय म्हणते. किती वाजले? 8 वाजले नाही का? येईन तर बा शिवलालचं मजूर नाही का. हो त्याचं त्यालाच माहीत बा. हे बरं आपलं. अरे हो पण ते अजून आलंही नाही वाटते ना. अजून काहीच तर नाही तालतोल दिसून राहिला. शिवलालच्या घराला गेलं नाही का तुम्ही? आता तिकडे चाललो होतो. घरीच गेलो त्याच्या घरी. नाही म्हणजे तिकडे जाऊन बसले नाही म्हणे बाबा. त्या पलीकडल्या ओळाखाली आहे म्हणे. मॅडम चला मग. तर तुम्ही दिसली इकडे गडबड काय. झुमऱ्याला पाहायचं होतं. झुमऱ्या पैसे रे दुधाचे पैसे म्हणलं. ते काय दिलेच नाही तो अजून. तुमची राहिलाय का? माय राहिल्या बा 7,300. तुमची किती आहे? आता काय जे द्यायचे ते आता 80 रुपयाने गेलं तर काल माया. हो या कोजागिरीच्या जरासं जास्त भाव भेटला डेअरीवर. तर आता तुम्हाला 50 लिटर दिलं तर मी समजा झुंबरले तर 5 गुणीला 60 रुपयानं देईन. 3,000 रुपये म्हणलं होतं मी त्याला. काय बोलता राजा? 3,000 रुपये बघा हे बा. हो काही तर माणूस जरासं निरा पाणीच होतं ते. मग कधी उडा म्हणे साईचा पत्ता आहे म्हणे याच्या. हे दूध होय का पाणी होय म्हणे. मग निरा 50 आहे म्हणे. 50-50 मारलं म्हणे ना शांतरा भाऊ. मग समजत नाही का आम्हाला. पैसे करून राहिले देतो ना पैसे. का पैसे पोहोच चालले कधी. ते रातचा टाईम होता म्हणून ते लोकांना ओळखलं नाही. नाही ते दिवसा असताना तर ते किती पाणी आहे किती काय सगळं समजलं असतं. पण जाऊ दे आता. पैसे आता द्या लागत देतोय आम्ही. फक्त आता कधी उडा रातच्या म्हणे वा एवढा 12 वाजता जाऊन आता काय बरोबर आहे का म्हणे. सकाळी आहे म्हणे. आता जातो मी त्याच्या घरी पैसे घेऊन येतो. ते काय मोठा विषय आहे का ते. नाही ते पाय बा तू काय कोणाला भेट पण पैसे म्हणून लवकर देतो दुधाच्या. ते मला मावशी या बा सुचू देत नाही. मग लवकर पैसे देत होते. हो तुम्ही काळजी नका करू. देतो ना तुम्हाला. मग आता भेटलं की देतो म्हणजे देतो. तुम्ही काय काळजी करता. सकाळी देतो म्हणे ते. चला आता येऊ का मग आम्ही. चला लाईन पडेल जा लागते आपल्याला. घ्या नारळ घ्या लागते. चला सर म्हणजे दुकान उघडा चला. या तुम्ही. हो आम्ही पाहतो शिवलाले काय काय नाही. हो ना आमचं बी आता अटकेलं ना का. याडवात देऊन बसलो आम्ही. तुमचं काय भावारी काय ठरवले मग इकडे. म्हणजे कसं आम्हाला तसंच ठरवा लागेल ना. मग सौदी करायला जायचं शिवलाल संघ. ना मग आता काय म्हणते ते. आता आम्ही बी चाललो ना सौदा करायला. हो आता गुंपा मावशी म्हणे आम्ही पुढे होतो म्हणे. आम्ही आता नारळ बोनं घेऊन चालले जातो. पाहायचा बरोबर करता भावारी हे ते. हो काय द्यायचं उदळ सांगा आम्हाला फोन करून. सांगा लागते. मागच्या 3,000 होतं. मग झालं 100 वाढून द्यायचे 3100. मग सोयाबीनच कुठे चांगले आहे एवढे. मग काही भाग चांगला आहे काही पुरा लंबा झाला. मग हे बा तुम्ही 3100 वर जाऊ नका. हो तेच म्हणलं. झुंबर पाहिजे रुपा म्हणलं. जरासं लक्ष दे कास्त करायची इकडे. मी काय म्हणणार बाबा. महामुडीचा व्यवहार झाला तुम्ही झाले. मजुराला जे पुरलं ते बाई. बाई मुडी काय एकटा निर्णय थोडी घेते काही. सगळ्या बायाला विचारून ठरवून काय तर.
पाहू ना काय ठरते ती. तुमचं आमचं सारखं आलं पाहिजे, नाही तर मग काय म्हणून बा शिवलालच्या मजुराला जास्त इकडल्याला कमी, असं नाही झालं पाहिजे. सारखं आलं पाहिजे. पाहतो ना आता शिवलाला भेटतो. ते कुठं खाय बा मजूर काय नाही, ते रात्री निघणार आहे म्हणे 12 वाजता कोजरी गिरी झाली की काय मेटाडोर येऊन राहिला म्हणते. 70-80 मजूर आहे म्हणते. जा ना मग, पहा लवकर तुम्ही, आणि आम्ही आता जातो लवकर सौदा करायला. पटकन मग आम्हाला फोन करता काय भाव आहे तर. हो, आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्ही आम्हाला सांगा. बरं हो, चला चला बरं. ते देवदास बोले घेऊ 2-4 जण जे कोण आहे आपण ॲडवान्स दिलेले. मग काय 15-20 हजार रुपये ॲडवान्स दिला ना. हो चला आता, चला म्हणलं लवकर पटकन भेटू द्यायला. चला तिकडे आहे म्हणते ते. बरं चला येतो मग झुंबर. तू लवकर आपलं कंदीला पाहिजे भेटून पैशाचं पाय बा लवकर. पैसे आज संध्याकाळ पण आले पाहिजे. चला चला. शिवला म्हणलं आता हे मजूर बोलावलं. हो तिकडं धारणी चिखलदरा मेळघाटचं. तर म्हणलं काय कुठं काय काय काही घेतला का खुलासा. म्हणजे फोन घेऊन लावून पाहिला होता कुठं काय काय आहे तर. रात्री केलं ताटून तर कसे काय येणार आहे सकाळी बाबा. तुम्ही कधी कधी विचार करत जाईन जरासा. आपल्याहून दुसऱ्याची परीक्षा केली पाहिजे. रात्री कोजागिरी झाली हे झालं. आता सकाळी निघतील ते. हो संध्याकाळपर्यंत पोहोचतील आणि उद्या येतील ते. हो तुला सांगतो तुला उद्या होईल आपलं खरं. आज फक्त आपल्याला सौदे करून घेणं आहे. बस जाय तिकडे. हो बस आपलं कमिशन किती बा त्याला काय द्यायचा सौदा. बस एवढं आपल्याला मेंटेनन्स करणं आहे. फक्त वरच्यावर मलाही खाणं आहे, बाकी काय करणं नाही. हो आणि आपल्या घरच्या बायाला आजचे दिवस हो आपणही बी उदळ्यात जाऊ आपण. हो सुरुवात करून देऊ. एखाद्याचं कोणाचं शांतारामचा पहिला नंबर आहे ना. हो सुरुवात करून द्यायची. हो येऊ राहिलं करायचं. हो आता काय फोन केल्यावर समजतेच ना. येऊन राहिलं ना काही असं काही खोटी गोष्ट थोडी आहे काही. पण आता गुंपा मावशीचं मजूर गेला ना. आता सरपंच वावरात गेलं म्हणते माझा. पण काय भाव काढते काय नाही आता सौदा आहे द्यायचा. त्या हिशोबाने असं गुंपा मावशीला फोन करून देजो. पाहिजे म्हणा लय कमीत नका घेऊ, नाही तर मग त्याच्यानं आपल्यावर फरक पडणार मग ते. म्हणून म्हणलं तू काय लोड घेऊन राहिला. गुंपा मावशीचं मजूर आहे त्याच्यापेक्षा हो 100 रुपयानं कमीच. हो कमीनंच आपल्याला द्यायचं आहे. हो कारण की कसं आहे खा प्याचा खर्च आपल्या इकडेच लावून देऊ आपण. आपल्या माणसाच्या इकडे शांताराम येते काय राजा म्हणा. दुसऱ्या गावचे लोक पाहुणे माणसं आहेत जेवण खाऊन देत नाही का. बेसन पोया डबे आहे ते तुम्हीच बनवा. मजूरही खुश आपणही खुश. सगळंच पद्धतशीर. 100 रुपयानं भाव कमी. असं करावं लागते नाही का. हो म्हणजे या हाताने द्यायचं त्या हाताने काढायचं नाही का. ओवा माग करायचा जिरं स्वस्त करायचं जैसे ते. हो म्हणजे समजा हो यायले सौद्यातनी समजा भाव कमी सांगा 100 आणि तिकडे जेव्हा खावाचा पैसे खर्च लावून द्यायचा. म्हणजे सारखंच पडलं समजा नाही का. बरोबर ते आले म्हणलं ते आली झुंड ते ओटे कोसून आली ते. शांताराम पुढे साहेब बिलकुल लक्ष पाय गावरल्यासारखा. पाहिजे म्हणून बरोबर हँडल करा. बाबा ती काय ओट्यावर बसून बाबा पेपर वाचून राहिले त्याला काही कोणती काळजी दिसत नाही मला. झालं बाबा फिटला का म्हणा आम्ही ना ॲडवान्स देऊन. हो चला म्हणलं ते तिथं बसून ते चला वडा खाली. काय शिवलाल कसं काय म्हणलं तुम्ही तर बाबा बिंदास मस्त पेपर वाचणं शाही काम दिसू राहिलं तुमचं. काही उदळ्याची काळजी घ्यायची. ते येऊन राहिलं नाही येऊन राहिलं पैसे घेऊन बसले बाबा. तिकडे लोकांच्या आता सोंगणी सुरू झाले. आम्ही बसलो वाट पाय. मजूर काही येऊ राहिलं म्हणलं. आज येणार होतं ना. आता काय करा नाही का. अरे म्हणलं पेपर वाचू राहिलं म्हणजे मी काय अरे माय टेन्शन मला माहीत किती काळजी करून राहिलो मी. निघालं नाही निघालं मलाच काळजी आहे त्याची. मग आपण म्हणतात जर असलं तर माणसाला त्याची काळजी राहत नाही का. मग निघालं ते रात्री त्याची कोजागिरी झाली 2-3 वाजताच्या तेवढ्यातनी समजा मजूर ते निघालं म्हणते. हो असं मग अंदाज आहे म्हणत ते असं. हो तर आता सकाळी आता एवढ्या लवकर फोन लावणं बरोबर नाही. मी आलो लावू अजून 9 वाजता. कुठं आले काय आले विचारावं द्यायले. मग आता काय मी काय रिकाम पैसे लाव का ना. मग लाव ना. मग आता काय 8-8 झाले ना. लाव ना फोन. मग इकडे मजूर चालले राजा. मग विचारून घेते कोणाच्या वरात किती पाठवतं हे ते. म्हणजे मग कसं सौदा गिवदा करून घेता येते पटकन जाऊ. लाव ना फोन आताच ना. करू फक्त मी काय म्हणतो अजून कोणी कास्तकार राहिलेला आहे का. जर समजा बुकिंग करायची असेल तर करून घ्या म्हणा आज. नाही तर मग कसं अजून मग मी परगावले मजूर नाही तर मग कसं इकडे पाय होईल मग म्हणून राहिलो. त्यानंतर पाहू पुढचे पहिले एवढे तर काळा कास्तकार 5-6 जण किती जण आहे समजा तुमच्या जवळ. आता लोक पैसे किती केले मला जमा तुम्ही. हो ना पण आता हे कास्तकार आपण त्याला किती सांगितलं. मग 500 एकर आहे म्हणून सांगितलं ना पुढच्या मजुराले. मग म्हणून म्हणलं आता तुमच्याजवळचे माझ्या जमा फक्त इतकेच आहे. शांताराम भाऊचे 5 एकराचे 5,000. मुंगशीराम भाऊचे 4,000 4 एकराचे. आलू भाऊचे 2 एकराचे 2 आणि लक्ष्मण भाऊ तुमचे 4,000 रुपये आणि आपले याचे आले तर देवदास भाऊचे 2,000 रुपये. मग 17,000 रुपये मापाशी जमा आहे सध्या. हो देवलाला 3 देतो मग थोड्या वेळानं. आता सध्या मापाशी 17 आहे. देवलालचे सोडून दे तरी 17,000 आहे तो आपण आमच्या 5 जणांचे. तर मग आता तू मजूर मग कसं काय त्यातलं समजा 10-10 15-15 पाठवत समजा नाही का. बस फक्त मी काय म्हणतो त्याची राहायची व्यवस्था करायला लागणार तुम्हाला. पाणी गिनी त्याला म्हणजे तिथं जागा करून ठेवा तुम्ही. खोपड्या गिपड्या आहे ते. नाही तर मग कसं अजून ते म्हणते की नाही हम जा रहे असं नाही झालं पाहिजे. मग आता त्याला फोन लावून विचारत खरी कुठं काय आहे तर. रातचे 2 निघाले म्हणते तर. जर आले लवकर तर पटकन सौदा गिवदा बी करायचा राहिला ना आपला ती करून घेऊ. आलं मजूर की पटापट बसून देऊ. हो 9 वाजता जरी आलं हो तरी पातीवर बसवायला काय हरकत आहे. जेवणा खावण्याच पाहून घेऊ लगाचं. हो पहिल्या दिवसचं काही विषय नाही. बरं पाय तुम्हाला लावून फोन. 1 मिनिट. हो थांबा तुम्ही. हेलो बोलो कौन बात कर रहा है. हेलो क्या जम्बूरे भाई राजा नंबर भी सेव नहीं किया क्या. शिवलाल जी टोगोटे. शिवलाल जी टोगोटे बात कर रहा मैं रामपुर से. रात को 12 बजे फोन किया था तुमको. तुम बोल रहे कि 2 बजे वो लेबर निकलने वाले हैं ऐसा वैसा बोले थे ना तुमने. वही उसके वास्ते जरा काश्तकार आ गए यहाँ पे तो कितने बजे तक पहुँचते रामपुर को. वही बोल रहा था मैं. सब तुमको ये भी डाल दिया मैंने. हो कहाँ पे अपना गाँव ये वो पता वता सब डाल दिया. हो ना भैया तुम उधर काश्तकार के एजेंट है हम लेबर लोगों के एजेंट है. मैं तो रात के 12 बजे से यहाँ पे खड़ा हूँ गाड़ी लेके. फिर इनका हुआ नहीं ना अभी. यहाँ के मुकदम ये बोल रहे हैं कि सवेरे निकल जाएंगे बोले. अभी सामान बांध बूंद करना चालू है उनका. बस अभी निकलने वाले हैं. बस गाड़ी लग गया अपना और लोग जमा हो रहे हैं. बस 1 घंटे में निकलेंगे अभी.
हो ना, लेकिन तुम कैसे मार खाने लगा थे क्या तुम? हाँ, इधर काश्तकार आए हुए हैं, एडवांस लिया महीने, फिर क्या तो जल्दी लेके आओ जरा मजूर। हाँ आएंगे ना, कितने बजे तक आएंगे फिर? हो ना, मेरे को मार खाने का है फिर। हाँ, हमको भी कैसा है, इनको बराबर हाँ बराबर बताना पड़ता ना, नहीं तो कैसा वो मनबा जा रहे थे, वो उमरडा मनबे की तरफ जा रहे थे वो। पिछले साल उन्होंने बहुत सोई की बोलते वो लोगों ने, और इसलिए वो बोल रहे मनबा जाएंगे हम, वड़गांव वड़गांव इधर। तो मैंने बोला नहीं बाबा, रामपुर वाले उससे अच्छे हैं। हाँ, बहुत पकाना पड़ता मेरे को, तुमको मालूम है क्या? हाँ, लेकिन खाने पानी की जरा सी रहने की व्यवस्था बराबर कर देना बा। हाँ, नहीं तो तुम मेरे को मार खाने लगाएंगे फिर। म्हणलं आहे शांताराम भाऊ, हाँ व्यवस्था करा लगती बरं। हाँ ते हो, नहीं नहीं अरे मतलब व्यवस्था कुछ टेंशन मत लो तुम। बिल्कुल बाकायदा व्यवस्था हो गई यहाँ पे। हाँ, खाने पीने की सब ओके। तुम सिर्फ लेके आओ जल्दी। हाँ, कब तक पहुंचेंगे यहाँ पे? हाँ, आज कितने बजे आएंगे तुम? देखो ना, आज आएंगे समझो, अभी तो 1 घंटे के अंदर निकल जाए। मैं 2 बजे तक पहुंच जाएंगे रामपुर में। और मैं क्या बोल रहा था, वो सऊदी किए क्या तुमने? फिर क्या भाव है, कैसा क्या है, इनको बताना पड़ेगा ना फिर। हाँ, वहाँ पे आने के बाद। हाँ, वो क्या बोल रहा था, मैं सऊदी की वास्ते अभी सब काश्तकार को खेत में जा रहे हैं, और वो सौदा निकलने वाले हैं, क्या भाव कैसे क्या देने का है तो। हाँ, तुमको बता देना फिर। हाँ, तुम निकल जाओ जल्दी, हम बराबर कर देते इधर का। तुम्हारा कुछ टेंशन नहीं, तुम्हारा फायदा होगा, हमारा होगा, सबका होगा। अच्छा ठीक है ठीक है। हाँ, कर लो सौदे फिर, और वो क्या भाव निकला तो मेरे को बता देना। हाँ, तभी मैं गाड़ी उधर तब तक पहुंच जाता हूँ। हाँ, जल्दी बताना मेरे को जल्दी। हाँ, ठीक है ओके, रखता मैं फोन अभी। जरा करता जमा लोगों को, धड़ धड़ सामान डाल के निकल जाते हैं। दरवाजे वरवाजे बंद करना पड़ते हैं, सब कैसे गाँव के सब मजूर आ रहे हैं ना। ठीक है। हाँ, रखता फोन में आप। ठीक है, आ जाओ। हो ठीक आहे. अशी परिस्थिती आहे. हो, म्हणून म्हणतो घरोघरी मातीच्या चुली. एरिया कोणताही असो. हो, आता पहा रात्री 2 वाजता म्हणे की बा निघालोच म्हणे, आणि आता म्हणते अजून तयारीच व्हायची आहे. हा, आता काय करावं आपण? असं आहे ना, जास्त बोलता येत नाही कळक. नाही तर अजून दुसरीकडे जायचं होय. तर आता काही टेन्शनचं काम नाही. जमुरानं सांगितलं आता निघतो म्हणे आम्ही. तर आता 2 वाजेपर्यंत ते इथं येऊन राहिले. हो, तर आता लोड घ्यायचं आपल्याला काहीच काम नाही. तुमच्या समोरची गोष्ट आहे. आता फक्त वावरातली व्यवस्था जराशी म्हणजे द्यायची, राहायची येते, खोपड्या गुपड्या कुठं साफसूफ जराशी यानं गवत घेत कापा, खोपड्या खापड्या जागा असेल तर तिथं द्यायला राहायच्या. तर प्रत्येकाच्या वावरात समजा 5 जण आहात तुम्ही, 14 मजूर पाठवून देऊ आपण. 14 म्हणजे 70. हा, बिलकुल तुमचं 2 दिवसात जिकडे तिकडे. पण आपण आता ते येईन काही, आता किती वाजता, 3 वाजता आल्यावर तर ते काय सामान लावणं आणि ते दिवसच जाणार. आज तर गेलंच ना, उद्यावर गेला ना आता. अरे वा, तुम्हाला काय आपल्याकडे सारखं काम दिसू राहिलं का तुम्हाला? ऐदी गँग आहे का तिकडे? मग अरे बाबा म्हणलं, एक खेप सुरू झालं ना, कोणाला आवरत नाही ते. रात नाही समजत ना, दिवस नाही समजत ते, दळ. मग तुमचं वावर तर मी सांगतो ना, एका दिवशी सफा करते ती. मग अरे हात कसे चालते त्याचे का आपल्याकडे सारखं आहे का? बसरेन काढ रे, तंबाखून काढ रे, चुनान काढ रे. असं नाही, बिलकुल इया धरला पाजवला की बस राप 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 त्याला लावली सो गंजी. मग रात दिवस काम करते ते. हे बाकी खरी गोष्ट आहे म्हणा, त्याचं कसं म्हणजे काम म्हणलं कामच असते. हो, पण उधळ आता ते काय भाव सौदा हे ठरवून घेणं मग. हा, 3 वाजता आले की मग ते कसं जर सुरू केलं त्यानं 5 वाजतापासून, हा तरी आता रात दिवस काय लाईट बी आहे आपल्या वावरात, काय आता पौर्णिमा आहे तर उजिडे बी आहे वावरायनं, असं काही विषय नाही. तेच म्हणलं, आपल्या इकडेच्या नांदी येऊ नका तुम्ही. त्याचं कसं आहे, सकाळी समजा म्हणजे सावली असली की सुरू, दुपारी ते मस्त आराम करते, तर अजून रातच्यानं सुरू. मग आपल्याकडे सारखं आहे का? एक पातही नाही जात दिवसभर. लोड घेऊ नका तुम्ही आता. हो, तयारी ठेवा, आणि पैसे काय हिशोब आहे ते सौदा करून घेऊ आता. म्हणलं लक्ष्मी पुरला आपल्याला. मग काय हो, बरं मस्त आहे तिकडल्यापेक्षा. फक्त आता सौद्यात नाही पाय म्हणलं, बरोबर ना. बरं चाल मग, आता सौदे गिरी करून घेऊ. मग आता टाइमपास काही करू नको, ते 3 वाजेला घेऊन जातात. मग चला ना, मग मी येतो बात घरून सांगू ना. हो, कसं बाया बी आमच्या कुठं कामाला गेलेलं नाही, कोणाच्या वावरात मग कसं सुरुवात करून देता येते. हो, शांताराम भाऊ पहिला नंबर आहे, तुम्ही नारळ घेऊन या मग. हो, सौदा झाला की बस तिथून सुरू आपलं मग. हो, एकाच्या वावरात सौदा केला की झाला सगळ्याचा. चालते हो, एकाच केला झालं, काय भाव आहे ते. हो चला हो, काही हरकत नाही, चला. आता हे आलं वाटते नाही हो ना. आता शांताराम भाऊ तोंड मारलं ना. हो, आता 2 दिवसात येऊ द्या म्हणून. आता काय सांगते, काय सांगा. शांताराम भाऊ आले म्हणलं ते. नमस्कार. अरे बोलो, क्या पहचानते कि नहीं? हाँ, शांताराम घनगे नहीं है ना तुम? हाँ, तुम्हारा ही नाम बताया इन्होंने। और क्या 2 दिन में आओ बोले तुम? क्या सोयाबीन का होगा कि फिर? हाँ, 100 एकड़ है बोले, ये बोले थे बुआ. इधर जीवन डिस्टे मुले मैं गेला का पुढे. अरे अच्छा, अरे आगे क्या? अरे अच्छा, वही राह देख रहा था मैं, कैसा क्या है वो, बहुत ही प्रॉब्लम हो गया हमारा। वो खेत का साला इतना रोड खराब हुआ ना, वो क्या करते, वो ट्रैक्टर वाले ने वो अंदर डाल दिया। वो सारा वो यकारी गिर गई, फालतू गाड़ी पलटी हो जाएगा, जरा सा रुकना पड़ेगा राजू। क्या रे यार, तुम इस तो बोले थे 2 दिन बाद आओ बोले। हाँ, हो, तुम्हारे वजह से मैं उधर का सौदा नहीं लिया बा। हाँ, हटेले साहब को बोला तो बोले, हटेले साहब बोले हो बोले, रामपुर वाले को पहचानता बोले मैं। और इस वास्ते आ गए थे हम। ऐसा लगा आज है क्या तुम्हारा? घे ना आता, नाही का बोल ना खोटा आता. सांग आता काय सांगते शांताराम तर. न्याव का लेखाचं हार्वेस्टर नाही का? हो, जमलं तर जमलं नाही का? आजच्या असतं लेखाचं सुरू होऊन जाते मग काम, नाही का? कुठं बसा मजुराची वाट पाहते नाही का? नाही लक्ष्मी देताच मी काय म्हणतो. हो, घेता का हार्वेस्टर, चालता का मग? कसं करता म्हणलं, तुम्हाला काय वाटते? काय दिमाग फिरला का तुमचा? ते ऍडव्हान्स दिला ना आपण 1000 रुपये एकरी. मग आता ते त्यानं 15-17 रुपये जमा आहे त्याचे आपले. मग पुरे 55 शिवले. मग तुम्ही आता तिकडे गेलात, मी काय करू म्हणा? पुढचे ते मागणार आहे मला का? फुकट देता का ते पैसे? नाही म्हणा बाई. हो, कुठं बसता? मग आता सौदा आपला होण्याच्या मार्गात आहे ना. पुन्हा तिथंच तर बोटं छपले आपले, दिले नसते पुरले असतील का? का आता आज मस्त हातात आलतं ना आपल्या हे. मग रप 25 जणांचं मोकळं होत होता. मग काय तर मग आता काय, आता नाही म्हणलं ते 5000 अटकले ना आपले, आणि एक तिकडलं मजूर आला ते बे वांदा नाही का? जाऊ दे मग, नाही म्हणलं ना आता. सांगून द्या ना तुम्ही. रोडचं जमत नाही म्हणा. हो, करा ते बरोबर, ते हँडल करा.
खरंच लागेल मग नाही का रोडचं काही जमत नाही म्हणता ना बरं ठीक आहे मग क्या निपट गया है कि नहीं तुम्हारा? हो कैसे क्या है, किसके खेत में जाने का है, बोलो ना जल्दी। हाँ, क्या रोड कौन सा है तो हम देख लेंगे उसका, टेंशन मत लो तुम। नहीं ना वैसा नहीं हटेले भाई कैसा है तुम्हारी इतनी बड़ी मशीन फंस गई तो कैसा वाले आ जाएंगी ना हाँ वो कैसा रोड ऐसा 2 दिन तो नहीं सूखता वो 2 दिन के बाद देखेंगे हाँ अभी तो कुछ जमता नहीं उधर हम वही तो 3 दिन हो गए हाँ वो मशीन जाती नहीं ना ऐसा है ना वादा ठीक है फिर हम जाते फिर। हाँ हो वो कैसा तुमने बोला था इसलिए हम आ गए, नहीं तो हम जा रहे उधर। हाँ करसगांव उधर धामनगांव वो रोड जा रहे हो। हाँ बाद में भी बोलने का नहीं फिर। हाँ अभी गाड़ी आया हुआ है तो देखो फिर तुम्हारा 100 एकड़ है बोले, बाकी लोगों का है तो देख लो फिर। हो ना वो सब बराबर है लेकिन रोड नहीं ना बराबर हाँ हमको तो लगता कि तुम्हारा गाड़ी अब भी डाल देने का लेकिन फंस गया तो क्या करेंगे तुम्हारा है नया नया बिजनेस हाँ इसलिए है ना वो हाँ हो जान दो तुम जान दो हाँ जान दो उधर जान दो कहाँ पे भी जान दो ठीक है फिर। हाँ हो तो मैंने तो बोला राजा 2000 रुपये एकड़ से निकाल रहा तू। हाँ तो भी नहीं बोल रहे, जान दो फिर। हाँ चलो फिर। हाँ आती फिर। हाँ ठीक है ठीक है। कसं काय म्हणलं आजचं काय घरीच ठेवता का मजूर आता आम्ही 4-5 बाया पण आता तेच तर गुंपाबाईच्या याच्यातून आम्ही कसं म्हटलं बुवा आम्ही आता आमची स्वतः उधळ करून राहिलो सांगितलं पण आता तुम्ही अजून काय त्यातच काही नाही तिकडचे लोक काही येते आमचं काय आहे काय नाही बुवा तेच म्हणलं आता मला म्हणे मला थांबा विचारून बरं झालं तुम्ही आले कसं काय करता सांगा म्हणलं काय तिकडले लोक काही येते काय येते आपल्या बायाच्या मजुऱ्या फुकट पडायच्या माझी बुडी म्हणते काय करू हो ना मग तेच होय ना आता सौदा घ्यासाठीच तर चाललो मी वावरातनी शांतारामच्या वावरातनी जायचं आहे आपल्याला आता पहिले हो तिथचा सौदा करायचा आहे त्याच्याहून सगळ्याचे सौदे झाले बा तिकडलं मजुरी निघालं ते येते 3 वाजता हो तर त्याचं आजचं काही खरं नाही ते उद्या करतील सुरू आहे तर आजचा दिवस आपण काय फुकट गमावायचा शांतारामच्या वावरातनी सुरू करून द्या तुम्ही जितक्या बॅगा आपण सोंगल्या तितके पैसे आपण घेऊन घ्यायचे झालं काम ते आल्यावर मग त्याचं पुढचं सुरू झालं विषय काय ते येरी संघ मग त्याचे आपल्याला काम करायच लागणार आहे तुम्हाला बी असं जास्त काही काम करायचं काम नाही ते आल्यावर प्रत्येकानं फक्त त्याच्यावर लक्ष ठेवायचं बस ना ती आल्यावरच नंतरची गोष्ट पण सध्याचं सांगा ना आता सध्या काय करायचं मग आता चला ना सगळे जण जाऊन आपण सोंगणं सुरू करून देऊ एक 2 बॅगा तर होईल 4 बॅगा काढतो आपण आज मग आपल्याला काय जितकी बॅग होईल तितके पैसे देऊनच राहील ना ती येईन तेव्हा पाहू पुढचं पुढे चला आता भाकरी बांधा चला लवकर आम्ही होतो पुढे ती येऊन राहिली तिकडून नारळ येते घेऊन चला सौदा करायला बरं चला बाया मग चला घ्या डबे घ्या आपापले चला मग आम्ही आता शांताराम भाऊच्या वरात सरळ चालले जातो या मग तुम्ही तिकडे सौदा झाला की मग सोंगणं सुरू या लवकर आले बघू करतो मी नाही का हो ना आता 4-5 बाय आहे ही ती नाही का सुरुवात तर होऊन जाते आता बाकी दुपारून येणार ती येतीनच बरं चला आता हो नारळ गिरळ अगरबत्ती सगळं आणलेलं आहे हो लवकर आता काय करायचं ते सौदा करून घ्या काय हिशोब देता काय करता कसं करता सांगा आता बोला आता तुम्ही आता काय त्याच्यात नाही करणं काशीनाथ हो काशीनाथ ते करू शकते सौदा मागच्या वर्षी त्या नसतं केलं लक्ष्मणचा द्यायचं झालं ना कर लक्ष्मण बोल काय बोलास ते बोला आता तुम्ही सगळे आता कास्तकार लोक आम्ही अमुक करता मजूर लोक बोला काय भाव बोलता बोला बोल रे काशा फक्त मी काय म्हणतो सौदा करताना कसे पाहू नका बा हो थांबा म्हणलं नाही तर लक्ष्मण निरा पयाचीच करते बा भाव सांगितलं की पयाला असं नका करू पद्धतशीर शांततेनं करा दोघांचा फायदा होईल असं करा मग काही बी सांगसान काय थांबणार आहे माणूस बोला बोला म्हणलं काय किती देता तुम्ही काय बॅगीने घेता का एकराने घेता सांगा आता नाही एकराचं नका सांगू आम्हाला हो बॅगीचं सांगा तुम्ही बॅगीनं हो म्हणजे कसं आहे एका एकरात 1.5 बॅग पडते अंदाज आहे आम्हाला म्हणून म्हणतो सांगा तुम्ही हो एका बॅगीचे किती देता बोला जाऊ दे ठीक आहे बॅगीनं तर बॅगीनं आम्हाला काय रोजानं म्हणजे रोजानं सांगा काय कसं करतं सांग काय बॅग घेतं बोला आता तुम्ही बोला तुम्ही बोललं की आम्ही बोलतो त्याच्यावर तुम्ही बोलल्याशिवाय आम्ही कसं काय बोलणार यंदा काय आता मागच्या वर्षीचे भाव थोडी असते काही वाढणार तर आहेच का नाही महागाई किती वाढून राहिली मग त्या हिशोबाने ठरला लागेल ना सांगा बोला लवकर बोला महागाई वाढली मग सोयाबीन वाढलं आमचं सोयाबीन तर 43च्या वर जातच नाही मग जीव गेला चालते पण 43च्या पुढे जातच नाही ना अरे पण ते जाऊ दे काही असो पण मागच्या वर्षी बी ते कंडिशन होती ते या वर्षी कंडिशन आहे मग आता काय तू सांग ना भाव सांग ना तू काय देऊ राहिला किती बॅगीनं करून राहिले काम तुम्ही तसं नाही कसं मजूर आपण दुसरीकडे बोलवू राहिलो कोणी लक्ष्मणराव त्याच्यानं थोडंसं कसं आहे थोडंसं आपल्याला मागं पुढे 19-20 होऊ शकते बोल काशीनाथ हो त्याच्या हिशोबानं बोल त्याला पुरलं पाहिजे आपल्याला पुरलं पाहिजे कास्तकार लोकायले बोल एक आकडा सांगून दे काय तर बॅगीचा जाऊ दे बा आता एकच बोल तुम्ही म्हणजे कसं म्हणजे दादाचे बोलायचं काम नाही तुम्हाला काय भाव आहे 43 म्हणता ना हो आमचा बॅगीचा 43 जाऊ द्या झाला फायनल आकडा क्लिअर हो 4300 रुपये बॅगीनं हो चला झाला फायनल सांग ना हो 43 नाही 45 सांग ना 47 सांग काही आपल्याला का 1 क्विंटल तुम्हाला देतो सोंगणाऱ्याले ते मशीनवाला अलग बाजूनच तिकडे आणि बाकी आता ते नेणं आणणारा ट्रॅक्टर अलग अरे काय बोलून राहिला का काय मातीत घालता का मला तुम्ही बरोबर सांगा ते हो मग लयच लय बा आम्ही सांगून राहिलो लक्ष्मण एक भाव आपला सांगून दे आम्हाला बघून राहा काशीनाथ भाऊ एकच सांग तुम्ही आपल्याला 3200 रुपये आपला आकडा फायनल झाला बस याच्यावर आपण खडकू देणार नाही बस फायनल 3200 रुपये याच्यावर नाही त्याला 200 रुपये वाढीव जरासं मेहनत घ्यायला लागते जरासं ओला आहे ते आहे त्याला म्हणलं 3200 रुपये फायनल 200 वाढीव सांगितलं लक्ष्मण तो तीनच बस आहे ना अरे भाव तेच आहे सगळी कंडिशन तेच आहे 3200 कसे काय हे बा म्हणलं लसलं 3100 देऊ आपण 3100
असं असं बरोबर 3,000 रुपये नाही हो, दोनच सांगा ना काय राहायच्या बोलताना तर जरा विचार करा ना. घाम घ्या लागते दिवसभर 6 ते 6 चालू असते ना. हात असा उभा नाही राहत ना बिलकुल. या मग तुम्हाला काय वाटून राहिलं उदळ सोपं असते का? मग तिकडे पाना भावारी किती आहे तर किती महाग असते. मग दिवाळी करणं हे आहे ते आहे. तुमच्यासारखं आम्हाला काय दुष्काळ निधी भेटते का मजूर आले? मग याच्याच भरोशावर आहे ना दुसरं काय आमच्यापाशी. मग हे बा सांगून राहिलो बा 4,000च्या खाली येत नाही आम्ही. नाही चाललो घराकडे. कशा ऐक ना जरासं. घरीच करा काही गरज नाही म्हणलं. करत नाही आम्ही. आवाज नाही वटे राखीन म्हणलं. राहू द्या चला बाय चला राहू द्या. खरंच नाही आपल्याला. शिवलाल भाऊ वापस देऊन द्या 8 वाजता यायचा फेका गणगडी. काय कंदीला जा बरं ते आणा बरं येईल आनंद येईल. चला म्हणा करू ना आपण बरोबर करू ना. जा तुम्ही आणा येईल. गमस ना तुम्ही कशी आता इतके 70 मजूर येऊ राहिला राजा. ते आता वापस करा ना मग ते शिवला हँडल करा ना बरोबर. ते काय सौदा करू राहिले तुम्ही. म्हणून तर म्हणलं आणा येईल आणा करतो ना बरोबर. आणा हो ना ती का जशी आहे तर लस बीजा भाव तळी यायची. चला रे चला या आणा येईल बोलून. चला रे. नाही गरज नाही. चला बाबा ना चला बाय चला जाऊ द्या गरज नाही. चला काशीनाथ अरे भाऊ काशीनाथ भाऊ. अरे बाबा दादा अरे काका मामा दादा अरे थांबा ना. मी काय म्हणतो ऐका माया आहे का फक्त मामा म्हणा नाही का तुम्ही. मी करतो बरोबर. या इकडे या. हा चला आले चला या वापस या करू ना आपण बरोबर या. कायच करा आता मोटराचं काम कठीण झालं आता. हो या रे बा या. हो आता पायास लागायची पाय राहील. या काय माणसा राजा बातच चालली बी. अरे थांबा जराशी गडबड काय करतं काशीनाथ सांग आता. काय शेवटचा निर्णय काय तुया. काय म्हणतो काशीनाथ गुंपा मावशीला फोन करा म्हणा. जे भाव द्यायचा असेल ते आमचा म्हणा. म्हणजे कसं जेवणाचं अजून याच्यावर लोटून देता येते मग पुढे नंतर उद्या. हो त्याने जे भाव सांगितला ते चालते म्हणा आम्हाला. पाहता हे पा कंदिला भाजी हो एक काम करा तुम्ही. हो मी म्हणतो तसं करा आता. फक्त आमचं काहीच नाही तुमचं काही नाही. गुंपा मावशीने जे भाव ठरवला ते आमचा झालं. करा म्हणलं कंदिला भाजी फोन लावा द्यायला. पहा म्हणलं काय म्हणते ते. हो चालते मग. त्याचं जे आता सरपंच वावरात गेले ना ते हो चालते मग. हो नाही चालते शांतर नाही. हो चालते हो काय हरकत नाही. जे ते भाव असेल ते आमचा. हो ठीक आहे जमलं कशात. बस हो जेव्हा खावायची यायच्या अंगावर हो जास्तीचे पडते आता. ठीक आहे ना मग तसंही चालते काय आपल्याला. हो जे आपल्या मामीजीचं असेल ते चाल द्या. करा फोन करा. बाबा कंदिला भाजी हा बोला म्हणलं काय म्हणते बाबा काय आहे आता. काही नाही म्हणलं हे सौदा सुरू होता इथं थोडीशी अडचण निर्माण झाली. हो तुम्ही कसं काय घेतलं म्हणलं. सरपंच साहेबाचं लाईनी पटलं तर तुम्ही सौदा करायला गेले होते ना. बाबा म्हणलं असं आहे. हो आता चालू आहे ना. झालं होतं आमचा सौदा जवळपास. हो झाला तेच म्हणलं मग कसं काय हिशोबाने घेतलं म्हणलं मग. हो काय रेट ठरवला मग बॅगीचं समजा. काय करा मोठा पेचच आहे ना. एक तर कास्तकाराचे पाहा लागते मजुराचे पाहा लागते मला. दादा कास्तकार म्हणलं का नाही यंदा नाही सोयाबीन चांगले. हो तर म्हणून म्हणलं मी मजुराला म्हणलं ते ट्युशन करा. ऐकतच नाही तर मग काय करा आता. त्याला पुरलं पाहिजे का नाही. दिवसभर घाम घ्यायला लागते कंबर इतकी जाते ना. त्याचं त्याला माहित. हो म्हणून बा 3.5 मध्ये करून टाकला फायनल. जर लय समजा असं वार लय खराब असलं तर मग 3300 करून टाकू. आता 3500 रुपयाना दोघांचे आम्ही घेऊन घेतलेला आहे. 3500 समजा नाही का. बरोबर हो ठीक आहे ना. हो ना आपण काही भागात काहीच नाही ना कास्त करायला. पुरले पाहिजे की नाही. हो म्हणून थोडंसं दोघांनी बी सहमतीने करायला पाहिजे. ठीक आहे ठेवतो मग. ओके. हो ना आता परिस्थिती आता सारखी नाही म्हणा. हो जसं आता परिस्थितीनुसार आपापल्या इकडचे भाव असते 100-200 मागं पुढे कुठं 3 तर कुठं 3.5 तर कुठं काही. ठीक आहे आपापलं पाहून घ्या आता. ठीक आहे ठेवा मग आता. आमचं 3.5 झालं. आता कमी जास्त असलं तर 33 एखादं समजा हलकं वावर असलं तर. ठीक आहे ठेवा मग.